ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम म्हणजे GIBFच्या वतीने इंडिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन कंट्री या व्यावसायिक परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले. ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, पेरू, चिली, कोस्टा रिका, गयाना, उरुग्वे, क्युबा, त्रिनिदाद अँड टोबॅगो, व्हेनेझुएला, एल साल्वाडोर अशा 12 देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि डिप्लोमॅट्स यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक यात सहभागी झाले होते. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी GIBFचे संस्थापक आणि ग्लोबल प्रेसिडेंट डॉ. जितेंद्र जोशी, महासचिव दीपाली गडकरी, ग्लोबल स्टार्टअप संचालक अभिषेक जोशी, मार्केटिंग हेड वैशाली बदले, सल्लागार संजय देशपांडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी बिझनेस टायकून या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. उरुग्वेचे राजदूत अल्बर्टो गुआनी, व्हेनेझुएलाच्या राजदूत कपाया रॉड्रिग्ज गोन्झालेज, मिनिस्टर काउन्सिलर रोजर सय्यदी, क्युबाचे व्यवहार प्रमुख अबेल डिस्पेगन, चिलीच्या दूतावासातील अधिकारी प्रियम अरोरा, कोस्टा रिकाच्या व्यवहार प्रमुख सोफिया सालस, गयानाचे सचिव केशव तिवारी, पेरूचे ट्रेड अँड टुरिझम काउन्सिलर लुईस मिग्युएल काबेलो यांनी आपापल्या देशातील व्यावसायिक गुंतवणुकीच्या संधींविषयी सादरीकरण केले. त्रिनिदाद अँड टोबॅगोचे उच्चायुक्त रॉजर गोपाल ऑनलाईन सहभागी झाले होते. सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्व देशांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. त्यांना जगातील विविध देशांमध्ये विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतीय उद्योजकांना, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचा विस्तार करण्यासाठी लॅटिन अमेरिका, कॅरिबियन देशांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून त्या मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम कटिबद्ध आहे, असे सांगून डॉ. जितेंद्र जोशी पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील उद्योगाला देशाची किंवा खंडाची सीमा असणे योग्य नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या युगामध्ये वाहन निर्मितीपासून ते पर्यटनापर्यंत विविध क्षेत्रातील भारतीय उद्योजकांना जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाव आहे. विशेषतः दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये भारतीय उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचे सोने करण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम हे अत्यंत चांगले व्यासपीठ म्हणून काम करत आहे. भारतीय उद्योजकांनी आपल्या क्षेत्रामध्ये विस्तार करण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या माध्यमातून या देशांमध्ये आपला व्यवसाय वाढीसाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. हॅलो, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर जितेंद्र जोशी, मी ग्लोबल प्रेसिडेंट फॉर ऑर्गनायझेशन कॉल्ड GIBF, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम, जे आत्ता जगातलं सगळ्यात मोठ्या ऑर्गनायझेशनपैकी एक आहे. 97,000 मेंबर असलेलं हे ऑर्गनायझेशन गेले 6 वर्ष अव्याहत प्रयत्न करते की भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल अँड मीडियम सेक्टरचे बिझनेसमन जेवढे स्ट्रॉंग होतील तेवढा भारताचा ग्रोथ निश्चित आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जगातल्या अशा महत्त्वाच्या कंट्री जिथे MSMEला जेव्हा सपोर्ट केला गेला तेव्हा डेफिनेटली त्या कंट्री डेव्हलप्ड कंट्री झाल्या. आणि आपल्याकडे चांगली उदाहरणं आहेत, जर्मनीसारख्या कंट्रीची, इव्हन चायनासुद्धा. आणि ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 134 कंट्रीशी जोडले गेलो. त्याच्यामध्ये लॅटिन अमेरिकेचे कंट्री असतील, आफ्रिकन कंट्री असतील, साऊथ ईस्ट एशियन कंट्री आहेत, USSRमधनं फुटून निघालेल्या 15 ज्या सेंट्रल एशियाच्या कंट्री आहेत, रशिया आहे, गल्फ कंट्रीज आहेत. या सगळ्या कंट्रीमध्ये जे अपॉर्च्युनिटी आहेत वेगवेगळ्या सेक्टरमधल्या, ते दाखवायचं काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम अव्याहतपणे गेले 7 वर्ष करते. आणि या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 100 कंट्रीच्या काउन्सिल ओपन केल्या आहेत. त्याचा मेन उद्देश हा आहे की प्रत्येक कंट्रीची जी अपॉर्च्युनिटी आहे ती आपल्या वेगळ्या बिझनेसमनला व्यवस्थितपणे आम्हाला दाखवता यावी. आणि एखादा प्रोग्राम होऊन फक्त ते कार्य स्टॉप होऊ नये यासाठी आम्ही काउन्सिलचे फॉर्मेशन केलेलं आहे. आणि आज ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम इंडिया लॅटिन अमेरिका बिझनेस कॉन्क्लेव्ह करते. लॅटिन अमेरिकन कंट्रीचे जवळजवळ 12 कंट्रीचे हाय कमिशनर, अँबॅसेडर आज पुण्यामध्ये आहेत. आणि मला सांगायला बरं वाटतं, आज आम्ही जवळजवळ 12 कंट्रीचे काउन्सिल ओपन करतो आहे. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर इंडिया ब्राझील बिझनेस अँड कल्चरल काउन्सिलचं इनॉग्रेशन आज होतं आहे. इंडिया अर्जेंटिना बिझनेस अँड कल्चरल काउन्सिल इनॉग्रेशन होतं आहे. तसंच व्हेनेझुएला, क्युबा, अल साल्वाडोर, त्रिनिदाद टोबॅगो, गयाना, पेरू, चिली अशा बहुतेक कंट्रीचे इनॉग्रेशन आपण करतो आहे. आणि या कंट्रीमध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत, ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी आज आम्ही इथं डिस्कस करतो आहे. आज जवळजवळ इथं 300 बिझनेस पण प्रेझेंट आहेत, ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं आलेले, वेगवेगळ्या सेक्टरमधले. आणि आम्हाला डेफिनेटली खात्री आहे की भारतीय बिझनेसमन बरोबरच मराठी उद्योजक, त्यातल्यात मी म्हणतो महाराष्ट्रीयन उद्योजक, जे
नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, पुण्यातनं, नवी मुंबईमधनं खूप बिझनेसमन आज इथं आलेत आणि हे सगळे बिझनेसमन येणाऱ्या काळामध्ये एक्सपोर्ट्स तर करतीलच, पण त्याचबरोबर या कंट्रीजमध्ये जाऊन आपल्या भारतीय झेंडा गाडण्याचं सुद्धा काम करतील आणि या माध्यमातून आपल्या प्राईम मिनिस्टर मिस्टर मोदींचं जे स्वप्न आहे की वोकल फॉर लोकल अँड देन थिंक ग्लोबल, आय थिंक हे स्वप्न डेफिनेटली ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम साकार करतोय. थँक्यू सो मच. नमस्कार, मैं अभिषेक जोशी, ग्लोबल स्टार्टअप कोऑर्डिनेटर, ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम. आज ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम इंडिया के और दुनिया के सबसे बड़े फास्टेस्ट ग्रोइंग बिजनेस फोरम में से एक है. एज ए स्टार्टअप के तौर पर आज 10 साल पहले जब इंडिया में 2014 के पहले 350 स्टार्टअप्स थे, वहाँ से हम आज 1,25,000 से ज़्यादा स्टार्टअप्स की जर्नी हम आज पार करते हुए आए हैं. उसमें 110 यूनिकॉर्न्स भी हमारे पास है, जिसका मूल्यांक कम से कम 7 से 8 हज़ार करोड़ आज क्रॉस हो चुका है. तो मैं एक ही चीज़ बोलूँगा कि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के टेन्योर में एक स्टार्टअप की या उद्योजकता की भावना आज अपने बिजनेसमैन में तो आ गई है, बट यही बिजनेसमैन को आज ग्लोबल लेने की जिम्मेदारी आज ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम बड़े पैमाने पे आज कर रहा है, करते रहने वाला है. इसी मुकाम के लिए इंडिया लैटिन अमेरिका बिजनेस कॉन्क्लेव, ये एक बड़ा कॉन्क्लेव आज पूना में आयोजित किया जा रहा है, जहाँ पे अनेक एसएमई बिजनेसमैन, बड़े छोटे सब तरह के अलग अलग क्षेत्र के बिजनेसमैन आज इसमें सहभागी हुए हैं. तो मैं आज यही बिजनेसमैन को आह्वान करूँगा, ये अपॉर्चुनिटी जो आ रही है उसका ज़्यादा से ज़्यादा उपयोग करके ले ले और यही अपने इंडियन मार्केट के साथ साथ ग्लोबल मार्केट को भी बड़े पैमाने पे सर्व करें. Hello, I'm Dipali Gadkari and Secretary General for Global India Business Forum, and I'm very happy to tell you that today we have organized India, Latin America and Caribbean Conclave, wherein 12 country ambassadors from Caribbean and Latin American countries are attending, and Global India Business Forum does these types of conclave to promote the SME and MSME of India at national and international levels, and I'm very happy that after this conclave, many doors to Latin American countries will be open for our MSME, and they will get to know what are the business opportunities in these countries. And we are doing a lot of delegations also. That is one important thing which Global India Business Forum does, wherein we take businessmen from different sectors to those countries where they are interested. And these delegations, when they meet the industry ministers, the ministers in those countries, that is a very potential thing which encourages businessmen from India. Thank you so much. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.